मी नंदूला भेटून आलो. तिला समजावून सांगितलंय. मी तिला म्हणालोय की तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. सुष्मिता तिथे गेल्यावर खूप विचित्र वागते. मम्माने ना तिला डोक्यावर घेतलं असणार आहे. आदिरा, मला एक सांग, तुझ्या आईला हे लग्न कसं काय चाललं ग? मम्माच्या डोक्यात काय चालू असतं ना हे कुणालाही समजू शकत नाही, मलाही नाही. आणि सुष्मिता नंदूलाही बरंच काही बोलली म्हणे. काय? तुला सांगतो रोहन, माझं मन ना हे अजूनही हे सगळं मान्य करायला तयार नाही. अरे असं कसं होऊ शकतं? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. हे पुढे काही असं जाणार नाही असं मला अजूनही वाटत राहतं. आय नो राईट. मलाही अजून हे सगळं खरं वाटत नाहीये. हाऊ इज दिस पॉसिबल? आय नो अंशू, मी त्याला लहानपणापासून ओळखते. तो खूप फ्लॅम्बॉयंट आणि पॉम्पस मुलगा आहे. त्याला असं शो ऑफ करायला आवडतो. आय मीन, सुष्मिता चांगली मुलगी आहे, पण अंशुमनचा टाईप नाहीये ती. हे बघ, त्याच्या टाईपचं कोणीच असू शकत नाही ग. मी तुझ्या भावाला जेवढं बघितलंय, जेवढं ऐकलंय, पाहिलंय ना, त्यावरून अजून तरी त्याच्यामध्ये संसार करायची प्रगल्भता नाहीये. वा वा, काय गोलमेज परिषद बसवली का जावयांच्या विरोधात? आता काय पत्रक वगैरे वाटून, आंदोलन वगैरे करून, मोर्चे आणून वगैरे तुम्ही काय बिल पास करणार आहात का? अंशुमन राजवाडे यांना कायदेशीर दृष्ट्या लग्न करण्याचा अधिकार नाहीये. हो, हे बघ मंदा, टोकाला जाऊ नकोस. मी अजून तरी असा शब्द वापरलाय, पण त्याच्याकडे संसार करण्याची प्रगल्भता नाही. तुमची हीच ती फुटपट्टी घेऊन बसलो असतो ना, तर तुमची ही सून पण या घरी येऊ शकली नसती. आई काय ग तुझं? नाही, तू सारखा अधिरावरच का घसरतेस? बोलला बायकोच्या बाजूने बोलला, बरोबर आहे, काही चुकीचं नाही. मी पण माझ्या मुलीच्या बाजूने बोलते. काय चूक आहे त्यात सांगा? अंशुमनने सुष्मिताला मागणी घातली. सुष्मितानं विचार केला, मुलगा चांगल्या घरचा आहे, श्रीमंत आहे, ह्याच्या बरोबर माझं भविष्य अगदी उत्तम जाणार आहे. केलं लग्न तिने. काय चुकलं काय त्यात? तुमची प्रगल्भता वगैरे म्हणता ना, ती येईलच हो नंतर. जाते कुठे? कधी ना कधीतरी प्रगल्भता येतेच माणसामध्ये. पण सुष्मिता त्याहूनही हुशार निघाली. मग काय चुकलं काय तिचं? काहीच चुकलं नाहीये. नेहमी तिला मठ्ठ बावळट समजत होतात ना,